अकोला जिला परिषद के निर्माण विभाग में 8 करोड़ रुपए के संदिग्ध अवैध कार्यों पर आपत्ति जताते हुए वंचित युवा आघाड़ी ने सोमवार को कार्यकारी अभियंता कार्यालय पर धरना दिया। कार्यालय की दीवार पर फिर से भ्रष्टाचार न करें लिखकर प्रशासन को चेतावनी दी गई। युवा आघाड़ी को एक लिखित पत्र दिया गया जिसमें बताया गया कि प्रशासन ने दबाव के कारण 4 नवंबर को होने वाली कार्य आवंटन बैठक रद्द कर दी है। तिथे 22 कामं रेकॉर्डवर दाखवलेली होती नोटीसवर आणि त्यामध्ये 200 पेक्षा अधिक कामांमध्ये भ्रष्टाचार करण्यासाठी त्या सभेचा वापर केला जाणार होता, ज्यावरती वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने आम्ही ऑब्जेक्शन घेतलं होतं आणि त्यांना इशारा दिला होता की ज्या पद्धतीने ते कामकाज सुरू आहे, तो भ्रष्टाचार सुरू आहे, तो तातडीने थांबवा, अन्यथा सोमवारी अधिकाऱ्यांना आम्ही काळं फासू। इथे येऊन कार्यकर्त्यांनी 2 तास धरणे आंदोलन केलं आणि त्यानंतर इथले जे कार्यकारी अभियंता इंगळे त्यांनी अभिवचन दिलं की सीओकडे जाऊन आपण ती सभा रद्द करू। तिथे गेल्यानंतर सीओंना अचानक अधिकारी असल्याचा भास झाला, इथे भ्रष्टाचार सुरू आहे, त्यावर ते अधिकारी नाहीत। मात्र अधिकाऱ्याला काळं फासण्यासाठी जेव्हा कार्यकर्ते आले तेव्हा अधिकाऱ्याच्या तोऱ्यात त्या बोलायला लागल्या म्हणून आम्ही बायकॉट करून इथे निघून आलो। आता निरोप असा आला की ते पत्र घेऊन येणार आहेत। त्या सभेमध्ये जे बेकायदा कामकाज झालेला आहे, जो भ्रष्टाचार करण्याचा प्रयत्न झाला, तो सभाच रद्द करू असं त्यांनी अभिवचन दिलं, पत्र घेऊन येणार आहे। आणि म्हणून या अधिकाऱ्यांना आठवण देण्यासाठी आम्ही हे संदेश इथं लिहिलेला आहे की या ठिकाणी भ्रष्टाचार होऊ नये हे शासकीय कार्यालय आहे आणि पुन्हा भ्रष्टाचार करू नका ही ओळ लिहून ठेवली। अधिकाऱ्यांना काळं फासायचं नाही म्हणून ते पत्र देणार आहेत आणि जर त्यांनी पत्र दिलं नाही तर अधिकाऱ्यांना 100% काळं फासणार।